चक्रे श्रीमती गोकुले नवनवम क्रीडा समाडंबरम त्रातु गोकुल आकुलम करतले शैलम विशालम जया। त्रातु गोकुल आकुलम करतले, आपल्या करतलावरती गोवर्धन पर्वत त्या भगवंताने धारण केलेला आहे। अशा अनेक लीला त्या ठिकाणी त्या भगवंताच्या त्या ब्रजभूमीमध्ये चालू आहेत। इकडे कंसाला झोप नाही माय बापू, अनेक वर्षामागून वर्ष निघून गेलेले आहेत। नारदजी कंसाकडे जातात आणि कंसाला सांगितलं, कंसा, त्या मैया यशोदाची तुझ्या हातातून जी आकाशामध्ये सरसर करीत जी माया गेली ना, ती दुसरी कोणी नसून ती मैया यशोदाची कन्या आहे। आणि जी गोकुळामध्ये जो लीला करत आहे ना, तो वसुदेवाचा पुत्र येतो कृष्ण आठवा। आणि पुन्हा क्रोधाने कंस थरथर थरथर कापायला लागलेला आहे। त्या क्षणी कंसाने सभा बोलवली। अगस्त्य, उद्धव, अक्रूर सगळ्यांना बोलवून घेतलं आणि कंसाने एक महेश्वर नावाचा यज्ञ त्या ठिकाणी मनोरंजन म्हणून महेश्वर नावाचा धनुष्य त्या ठिकाणी ठेवला आणि एक मनोरंजन म्हणून सगळ्या राज्यांना, गावाच्या मंडळींना निमंत्रित केलं। आणि उद्धव जवळ होता, पाठवू कोणाला, या बलरामाला आणि कृष्णाला संपायचंय म्हणून अक्रूराला, जो मित्र होता कंसाचा, अक्रूराला बोलावलं आणि अक्रूराला सांगितलं, अक्रूरा, तो गोकुळामध्ये जाऊन बलरामाला आणि कृष्णाला नगर दर्शन करण्यासाठी निमंत्रित करायचं, लक्षात ठेव। आणि मग अक्रूराला रथ दिला, रथ घेऊन अक्रूर निघाला गोकुळाच्या दिशेने। इकडे दुष्ट रचना रचायला सुरुवात केलेली आहे कंसाने। गोकुळाच्या जवळ आल्यानंतर कान्हा दादासोबत, बलरामासोबत यमुनेच्या काठावरती ते गोधन म्हणजे गायी चारत असतात। बऱ्याच दिवसांनी अक्रूराला पाहिल्यानंतर कान्हाने आवाज दिला, काका। अक्रूराला हे आनंद वाटला, खूप दिवसापासून कान्हाचं दर्शन होत आहे। आणि मग गायी गोधने घेऊन गोकुळामध्ये बलराम कृष्ण सोबत अक्रूर काका घरी गेल्याने त्या ठिकाणी मैया यशोदेची भेट होती। रात्री सुंदर जेवण झालेले आणि जेवण झाल्यानंतर सगळ्याच त्या ठिकाणी सगळेजण, बलराम दादा, कृष्ण कन्हैया, अक्रूर त्या ठिकाणी बसल्यानंतर नंद बाबाने घेण्याचं प्रयोजन विचारलं, पण आलात कशासाठी, काही सांगितलं नाही। अक्रूराने सांगितलं, झालं गेलं, विसरून जा सगळं। कंसाने सुंदर असा माहेश्वर यज्ञ ठेवलेला आहे। वेगवेगळ्या त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा ठेवलेल्या आहेत। 2 दिवस मुलं येतील, पाहतील, त्या ठिकाणी आनंद घेतील आणि पुन्हा येतील। तो शब्द मैयाने आतून घरातून ऐकला, यांची चर्चा चालू होती। आणि पुन्हा नंद बाबा आत गेल्यानंतर विचारलं, काय म्हणत होते? अगं काही नाही, कंसाने एक प्रयोजन केलेलं आहे, जाऊ दे, 2 दिवस राहतील, त्यांच्या आईलाही भेटतील। मैया यशोदा म्हणते, मला माहिती रे कंसाचा स्वभाव कसा आहे, नखाना पाठू धनी त्यांना। अहो, पोरं अजून लहान आहेत, कंसावर माझा विश्वास नाहीये। यशोदा चिंता करते। रात्र झाल्याले कान्हा रोज त्या मैयाजवळ झोपायचा। आज थोडा दूर झोपलेला होता। आपल्या अंगावरती ती वाकळ घेतल्यानंतर कान्हाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात। एक आनंद होता की आज आईची भेट होईल आणि दुसरं दुःख होतं की मला मैया यशोदेला सोडून जावं लागतंय।
कालच्या चरित्राचा पूर्वार्ध मी तुम्हाला सांगतो की तिथं त्या भगवंताने आशीर्वाद दिला होता तपोधनाने तपस्वीला की मी तुझ्या उदरी जन्माला येऊ, आणि जयंत आणि जयंत राजाला आशीर्वाद दिला होता की आम्ही तुम्हाला आनंद देऊ. म्हणून देवकी आणि वसुदेव हे तपोधनाने तपस्वी पूर्वीच्या त्रेतायुगातले, आणि मैया यशोदा जयंत राजा आणि जयंती काय आशीर्वाद दिला होता की मी तुमच्या उदरी जन्मन परंतु पुत्रपणाचे सोहळे तुम्हाला देऊ. म्हणून देवकीच्या उदरी जन्म घेतला परंतु आनंद दिलता कुणाला? मैया यशोदेला. रात्र निघून गेली माय बापू. पहाटे गोकुळामधील ज्या गवळणी गोपिका होते ना, कानाला ती वार्ता लागलेली आहे परस्परे की आज आपल्या गावामध्ये अक्रूर आलेला आहे आणि तो कृष्णाला घेऊन जाणार आहे. सगळे त्या नंदबाबाच्या वाड्याकडे यायला लागलेले आहेत. आणि मग मैया यशोदाने नंदबाबाला सांगितलं की एक वेळेस त्या कानाला घरामध्ये बोलवा. कानाला बोलवल्या गेलं. त्या ठिकाणी दुःख तर खूप होतं मैया यशोदेला. सगळं ते सावरलेलं आहे. कानाला बसण्यासाठी एक पाट दिलेला आहे, समोर एक चौरंग ठेवलेला आहे. काना त्या ठिकाणी आला आणि मैयाने कानाला म्हटलं, काना तू आज या वाड्यातून जाणार? काना म्हणे, हो मैया मी जाणार आहे. आपल्या पदराने मैयाने त्या कानाचे डोळे पुसले मावल्यानं, आणि एक सुंदर असं ताट त्या ठिकाणी मैयाने भरून आणलं. भागवत सांगतंय की त्या ताटामध्ये एक दुधाची वाटी होती, एक दह्याची वाटी होती, एक लोण्याची वाटी होती, एक तुपाची होती, आणि त्याच्यामध्ये ताकाची ही वाटी होती. आणि त्या कानाला सांगितलं, काना माझ्या हाताने तुला एक एक ह्याच्यातला घास घ्यावा लागला. मला माहिती नाही दुधासोबत दही खातात किंवा दुधासोबत ताक खातात, परंतु आज या ताटातले सगळे पदार्थाचा तुला एक एक निमोठपणे घास घ्यावा लागणार. काना म्हणतो, हो आहे. मैया यशोदेने चमच्याने प्रत्येक वाटीतला एक एक घास कानाला भरवला, आणि भरवल्यानंतर गिलासाने त्या कानाला पाणी पाजल्यानंतर उरलेलं पाणी हातावरती घेतलं आणि 2 वेळा त्या ताटाला फिरवलं. फिरवल्यानंतर कानाने मैयाला विचारलं, मैया आपली संस्कृती अशी आहे की जेवणाच्या पूर्वी ताटाला पाणी फिरवतात. मैया तू जेवल्यानंतर ताटाला पाणी का फिरवलंस? जाऊ दे काना, नको विचारू, जाऊ दे. कानाने विचारलं, मैया सांग ना का पाणी फिरवलंस जेवल्यानंतर? त्यावेळेस मैया म्हणते, ऐकायचं तुला? म्हणे, हो मैया. ज्यावेळेस मला नंद बाबाकडून कळालं ना तू माझा मुलगा नाहीये, तू देवकीचा मुलगा आहेस, तेव्हापासून मी एक नेम तयार केला होता काना. ज्यावेळेस तू दही खायचास ना त्याच वेळेस मी दही खायचे, ज्यावेळेस तू दूध खायचास ना त्याच वेळेस मी दूध खायचे, जरी मी तुझी आई नसले तरी. पण तू आता या वाड्याच्या बाहेर जाणार, तू कधी येणार केव्हा येणार काही माहित नाही रे. मी पाणी या करता सोडले कृष्णा, ज्या दिवशी या वाड्याच्या बाहेर तू पाय ठेवणार ना तेव्हापासून हे सगळे पदार्थ मला विषा समान असणार, लक्षात ठेवताना. कानाचं हृदय त्या ठिकाणी दोन्ही डोळ्याला घरा लागले. आता काना बाहेर निघाला जड पावलांनी. बाहेर निघाल्यानंतर त्या कानावरती प्रेम करणाऱ्या गोपिका त्या ठिकाणी आल्या होत्या. मैया यशोदा दरवाजातून बघत होते. अक्रूराने रथ सजवलेला होता. अक्रूर आता रथावरती बसला
आणि त्या गोपिका सांगतात आक्रूरा आक्रूरा चांडाला तुझ कोणी धाडी रे आक्रूरा चांडाला तुझ कोणी धाडी रे का घात करू आला अरे आमच्या या देहामधला तो प्राण आणि तू त्यांना घेऊन चाललास त्या कानाशिवाय त्या कृष्णपतीशिवाय आम्ही जगू नाही शकत त्या कोरा त्याला निघू नकोस एक गवळण आडी पडल्याने कोणी चाकायला धरायला लागलेल्या आक्रूरा निघू नको ना रे आमचा तो प्राण असा कसा क्रूर आहेस तो त्यांच्या त्या आला त्या रुदनाने ते भूमी होली चिंब झाल्याने आक्रोश करायला लागलेले त्या ठिकाणी गोपाळ आणि त्या भगवान आक्रूरा देऊ नको भगवान हो वृंदावनी
केल्यानंतर भगवंताने सामर्थ्याची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट केली माय बापू. आणि तेव्हा त्या गोपिका थांबलेल्या, रथ निघाला मथुरेच्या दिशेने. मैया यशोदा पायामध्ये चप्पल नसताना गावाच्या बाहेर कानाला वाट लावण्यासाठी येते. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की मैया परशो अगमिष्यामी, मी परवा दिवशी वापस येतो. तेव्हा मैया त्या ठिकाणी थांबलेली. रथ मथुरेजवळ यमुना पार केली आणि अक्रूराला चिंता होती की कृष्णाला कंसापर्यंत पोहोचायचं. सांगितलं तुम्ही इथं थांबा. काही मथुरेचे त्या ठिकाणी सैन्य होते, त्यांना सांगितलं कानावरती लक्ष ठेवा. स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये अक्रूर गेला. ज्यावेळेस त्या यमुना माईमध्ये प्रवेश केला ना अक्रूराने, तो हा काना त्या यमुनेमध्ये स्नान करत असताना समोर दिसला. पुन्हा त्या पाण्याच्या वरती आला तर रथामध्ये काना दिसतोय. पुन्हा पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी पाण्यात यमुनेत गेला तर पुन्हा पाण्यामध्ये, आणि मग